आपल्याला प्रत्येकाला सुख हवं आहे आणि या सुखासाठीच ही सगळी धडपड आहे. उन्हातानातून पावसा पाण्यातून आपण सर्वजण अनेक प्रकारच्या प्रसंगाचा सामना करून जो प्रयत्न करतोय तो आहे सुख. आपल्याला प्रत्येकाला सुख हवं आहे. आपल्यालाच काय, देवाला सुद्धा सुख हवं आहे. या सुखा कारणे देव वेडावला. देव सुद्धा सुख शोधतोय. सगळ्यांना सुख हवंय. पण गंमत आहे, हे जे सुख आम्ही म्हणतोय ते वेगळं म्हणतोय सुख. तसं 750 वर्षापूर्वी ज्ञानेश्वर माऊलींनी सुखाचे 2 प्रकार केले आणि पर आणि अपरा भक्तीत वाटून टाकलं. एका सुखाला म्हटलं अशाश्वत सुख आणि दुसऱ्या सुखाला म्हटलं शाश्वत सुख. ज्यांना अशाश्वत हवंय त्यांना सांगितलं हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. देवाची या द्वारी उभा क्षणभरी, तेने मुक्तिचारी साधेल. एवढं म्हणा, तुम्हाला अशाश्वत सुख मिळेल. ह्या अशाश्वत सुखाच्या कितीही पाठी लागलो तरी ते पुरं पडणारं नाही आहे. जर तुम्हाला चिरंजीव सुख हवं असेल, शाश्वत सुख हवं असेल तर काय करा, सद्गुरूच्या चरणाचे हौस बाळगा. आज आपण काही जण समीप मुक्तीमध्ये आहेत, काही सलोक मुक्ती भोगतात. अजून स्वरूपता आणि सायुज्यता आपल्यापासून दूर आहे. जे सलोकतेमध्ये आहेत त्यांनी सुखाच्या दिशेने धडपड केली तर ते नक्की समीप मुक्तीमध्ये येतील. आणि जे समीप मुक्तीमध्ये आहेत त्याने प्रयत्न केला तर ते नक्की माझ्या स्वरूपतेकडे येतील. पण लक्षात घ्या, खुशीत राहण्याची काही गरज नाही आहे की आम्ही सलोकतेत आहोत म्हणून या शिवाच्या डोंगरावर बसलोय. हे 100% खरं आहे. पण हे कलियुग आहे. कलियुगी दंबाचार माजेल भूमीवरी अशी वेदांची वैखरी. या कलियुगामध्ये माणूस भ्रष्ट होईल. असं का? आम्ही एवढे जर आध्यात्मिक संस्कार करून घेण्यासाठी इथं आलोय तरीसुद्धा आम्ही असे का वागतो? ज्या भक्त पुंडलिकानं आईवडिलांची सेवा केल्याने आईवडिलांची सेवा तो करतोय म्हणून भगवान कृष्ण संतुष्ट झाले आणि 28 युग्या विटेवर आहेत. पुंडलिकाला कधी एकदा सवड मिळते आणि पुंडलिकाला कधी एकदा भेटतोय. अशा वारसा ज्या आम्हा लोकांना मिळालेला आहे, तर आम्ही लोक आमच्या आईवडिलांची करिअरच्या नावाखाली जी धिंड काढतोय, नीतिमूल्यांचा विज्ञानाच्या नावाखाली जो आम्ही ऱ्हास करतोय, त्याचं कारण काय? तर त्याचं उत्तर असं आहे, एक कलीचं युग आहे. हा कली आमच्यामध्ये घुसला रे घुसला की तो काम क्रोधादी विकारांना डोकं वरती करायला लावतो. आपल्या शरीरामध्ये जी प्रतिकार शक्ती असते ती प्रतिकार शक्ती संपली की मग आपल्याला TB होऊ शकते, कॅन्सर होऊ शकतो, लिव्हर बाद होऊ शकतो, किडन्या फेल होऊ शकतात, कुठलाही आजार मग होऊ शकतो. तशा प्रकारे नीतिमूल्यांचं बाळकडू आपल्या शरीरातलं जळ निघून जातं. नीतिमूल्य आपल्यातली संपतात या कलीमुळे. त्यावेळी आम्ही अहंकारी होतो. वर्तुळ जे आहे ते वेडवाकडं होतं. का होतं? मग अशी कानिफ महाराजांनी सांगितलं की बिंदू जो आहे त्या वर्तुळाचा तो सरकला की वर्तुळ वेडवाकडं होणार. म्हणून आपण त्या बिंदूकडे नेहमी लक्ष ठेवलं पाहिजे. बिंदूपासून यचकिंचिती
दूर जाणार नाही याची खबरदारी घेतली पाहिजे. आणि ती खबरदारी जर घ्यायची असेल तर त्याला एकच औषध आहे, एकच उपाय आहे, तो म्हणजे गुरुनी दिलेलं नाम. ते विसरलो की सलोकतेतून गच्छंती होणार आणि भवसागरामध्ये वाहत जायला सुरुवात होणार. आपण प्रसंगात आलो की अशाश्वत सुख मागणार, मग आम्ही सांगणार 10 मिनटं वेळ काढ आणि भक्ती कर, त्याने अशाश्वत सुख मिळेल, पण शाश्वत सुख त्याने नाही मिळणार. त्यासाठी अपराच व्हावं लागेल तुम्हाला. त्या अपराभक्तीसाठी नामस्मरणा व्यतिरिक्त दुसरं कोणतंही रामबाण औषध नाही आहे. गुरूंचं जोपर्यंत आपण अंतःकरणातून काय आपला रोम रोम गुरुमय झाला पाहिजे. मग अशी सांगितलं ना महाराजांनी आपल्याला हिंदीमध्ये की मिठाची बाहुली केली, मिठाची मूर्ती केली आणि समुद्रामध्ये नेऊन ठेवली, मूर्ती शिल्लकच राहिली नाही, समुद्र आणि मूर्ती एक झाली. तसं व्हायला शिकलं पाहिजे, त्यावेळी शाश्वत सुख मिळेल.